फुटीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या सातत्याने चालतात। आज 11 वाजता खरं तर या संदर्भात एक दिल्लीमध्ये बैठक देखील पार पडणार आहे। त्यामुळे नेमके किती खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फुटतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्याचबरोबर जे कट्टर शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत आदित्य ठाकरेंपर्यंत ज्यांना सपोर्ट करतात त्यांना नेमकं काय वाटतं ते आपण ऐकूया। सर, नेमक्या काय भावना आहेत? हे खासदार जे आहेत ते आता फुटीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या आहेत। खरं तर या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या। नाही, असं आहे ना, आता फुटीच्या वाटेवर आहेत वगैरे कितपत तथ्य मला माहीत नाही। पण अजून 2 खासदार माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या सह्या उरल्यात। एक तर संजय दिना पाटील, दुसरं म्हणजे ओमराजे निंबाळकर। आता राहिला प्रश्न आहे फुटीत। ओमराजे निंबाळकर हे माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती। त्याच्यानंतर त्यांना आसरा आणि सहारा दिला तो बाळासाहेब ठाकरेंनी दिला। त्यांना 2 टर्म आमदारकी दिली, 2 टर्म खासदारकी दिली। आणि एवढं सगळं मिळून देखील जर एखादा माणूस गद्दारी करत असेल तो तर आमच्यासाठी मेलेला आहे। कारण आम्ही फक्त निष्ठावंत शिवसैनिक आहोत। आजही आमचा पाया भक्कम आहे, मजबूत आहे। तर आम्ही कुठेही हललेलो नाही, ना हलणार, ना राहिलेले खासदार आहेत ते पण आमच्या सोबतच राहणार। आणि आता या संदर्भात उद्या आमचा 60वा वर्धापन दिन आहे। तेव्हा उद्धव साहेब काय बोलायचं, जे काय आम्हाला मार्गदर्शन द्यायचं ते व्यवस्थितरित्या देतील। पण सध्या तरी सगळे खासदार इकडेच आहेत। आज 11 वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे ती जेव्हा होईल त्याच्यानंतर स्पष्ट होईल। माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी 2 सह्या बाकी आहेत। पुढचं आता काय असेल ते पत्रकार परिषद झाल्यावरच कळेल। पूर्वीसारखा शिवसैनिक आता रस्त्यावर उतरत नाही असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे। किंवा एकंदरीत आता जर चित्र बघितलं तर पालटलेलं दिसतंय। तर आता एवढं सगळं झाल्यानंतर आता तरी रस्त्यावर उतरणार का? उतरणार, जरूर 101% उतरणार आम्ही। पूर्वीचं आहे तसंच आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत आणि राहणार आणि राहत आहोत। उद्धव साहेब हे फार मोठे मान हे आहेत। ज्या वेळेला करोना काळामध्ये, आता सांगू नये, करोना काळामध्ये आम्ही तुम्ही दिसतोय ना, त्यांच्या ह्याच्यामुळे दिसतो आहोत इथे। त्यांनी पण त्याला देखील प्रचंड देवाचा रोज घेऊन स्वतः देवाचं कॉन्फरन्स मध्ये मीटिंग घेऊन सर्वांना मार्गदर्शन, असा नेता होणार नाही आणि हे नाहीये। आता सर्व हे करताय, त्यावेळेला मोकाट सुटले असं तर किती लोकांची माणसांची हत्या झाली असे, किती लोक मेले, आम्ही पण दिसलो नसतो। आज आपण यांच्याकडे येऊया। दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? गेले ते कावळे, उरले ते मावळे। आणि असे आम्ही कित्येक खासदार पैदा करू। शिवसैनिकात ते मनगटात गट आहे। बाळासाहेबांनी जो शिवसैनिक निर्माण केलाय ना, तो असा हलणारा नाही। तुम्ही मतं दिली, मतं गेली, आता यावेळी तर तुम्ही काय करू शकत नाही। मतं दिले आहे। तुम्हाला लोकशाही वाटते का? पैशाने खासदार विकत घ्यायचे? जनतेचा कररूपी पैसा असा इकडे तिकडे जाणार, तर तुम्हाला बरं वाटतं का ते? पण विकास कामं होत नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं। विकास कामं होत नव्हती निधीच्या अभावी। निधी इकडे चाललाय। 100 कोटी एका खासदाराला दिले, मग काय राहणार आहे तुमच्याकडे विकास कामाला? विकास हाच चाललाय। खासदार घ्यायचे, त्यांना त्यांची पोरं नाही का? नपुसक आहेत का ते? त्यांना त्यांचे नेते पैदा करता येत नाही? दुसऱ्यांच्या पोरांवर काय नजर ठेवताय? आपण यांना विचारूया, काय सांगाल? हे आजचं जे काय राजकारण चाललंय ते अत्यंत गलिच्छ आहे। ह्याचा पूर्णपणे निषेध हा सामान्य शिवसैनिक नाही, सामान्य मध्यमवर्गीय माणूस सुद्धा याचा निषेध करतोय। न्याय व्यवस्था, इलेक्शन कमिशन, हे सगळ्या ज्या संघटना आहेत ज्याच्यावरती लोकांचा विश्वास होता, हा संपूर्णपणे लोकांचा विश्वास उडालेला आहे। आणि ज्या पद्धतीने ह्यांचं हे चाललेलं आहे हे थोडं जास्त दिवस चालणार नाही। यांनी एक लक्षात ठेवावं, नेपाळ आणि श्रीलंका ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उठाव झाला, तो झाल्यानंतर हे पळतील कुठे, एवढंच फक्त आम्ही या सामान्य शिवसैनिकांची एक व्यक्त करून तुमच्याकडे सांगतो। नक्कीच। तर एकंदरीत आपण बघितलं की सामान्य शिवसैनिकांना काय वाटतंय, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर होते, आज ते आदित्य ठाकरे यांना देखील सपोर्ट करतात, त्यांना नेमकं काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलंय। मात्र खरी जी गोष्ट आहे, किती खासदार गेलेत हे 11 वाजल्यानंतरच स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।